अपंगांच्या जीवनावरती नाटक करताना मी अपंगांच्या घरी 2 दिवस राहिलो. पायाने अपंग असलेली माणसं कशी घरामध्ये चालतात, कशा प्रकारे ते कॉटवर चढतात, सगळं मी स्टेजवर करायचो. आणि मी त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या, त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या, त्यांच्या पूर्ण जीवनाचा जो काही प्रवास आहे हा जाणून घेतला. मित्र हो नमस्कार. मी अजय भुईर माझ्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आपण गेले काही दिवस संघर्षाच्या वाटा, मित्रांनो पावला पावलांवरती संघर्ष ज्या माणसांच्या वाटेला येतं, अशाच माणसांना आपण भेटतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, कारण त्यांचा संघर्ष हे ऐकणाऱ्या माणसाचं बल वाढवणारा असतं. म्हणून आज ह्या संघर्षाच्या वाटेवरती आज आपण भेट घेतोय ज्या माणसाबद्दल म्हणायचं, कवी म्हणायचं, अभिनेता म्हणायचं, नाटककार म्हणायचं, नाही की लेखक म्हणायचं, की महाराष्ट्रातील उत्तम सूत्रसंचालक म्हणायचं, पत्रकार म्हणायचं, की दिग्दर्शक म्हणायचं. तर आज आपल्या सोबत आहेत अभय पैर सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, आता आपण दोघेही एकाच जिल्ह्यातले आहोत. सांगायला अभिमान वाटतोय. पेण आणि मुरुड काही लांब नाही, आपण दोघेही रायगडचे आहोत. तर जन्म रायगडचा तुमचा, तर लहानपण तुमचं कसं होतं? मुरुड जंजिरा म्हणजे ज्याला आपण रायगडचं नंदनवन असं म्हणतो, अशा रायगडच्या नंदनवनामध्ये माझा जन्म झाला. पण माझ्या जन्माची कहाणी फार म्हणजे जसं तू म्हणाल की संघर्षाच्या वाटा, तर संघर्ष सुरू कसं झालं बघ, की मी आईच्या पोटामध्ये होतो 6 ते 7 महिन्याचा. आणि दुर्दैवानं स्टोच्या भडक्याने माझी आई भाजली होती. आणि त्यावेळेला डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की ही परिस्थिती पाहिल्यानंतर की एकतर बाळ वाचू शकतं किंवा माता वाचू शकते, किंवा माता वाचेल किंवा बाळ वाचेल. पण सुदैवानं माझी आई 84 वर्ष जगली आणि मी सुद्धा त्या आगीतून या जगाच्या फुफट्यामध्ये आलो. तर संघर्ष हा असा सुरू झाला. बालपण, माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, म्हणजे खूप काही अशी मोठी परिस्थिती आमची नव्हती. पण आम्ही 3 भावंड आणि या 3 भावंडांचं शिक्षण, स्वतः वडील शिक्षक असल्यामुळे, पण वडिलांची बदली व्हायची, म्हणजे पोलादपूर सारख्या ठिकाणी वडिलांची बदली झाली होती. त्यावेळेला खूप म्हणजे म्हणतो ना आपण, थोडीशी हलाखीची अशी परिस्थिती होती की ते तिकडे आम्ही इकडे. आणि दुसरी गोष्ट असं होतं की घरी आजी, आई, आत्या होती, एक अविवाहित आत्या होती आमची, कळलं की नाही. पण त्या सगळ्यांनी माझी प्रचंड काळजी घेतली. बालपण तसं खूप चांगलं गेलं, म्हणजे असं खूप काही अडचणी आम्हाला घरच्यांनी येऊ दिल्या नाही. पण बालपणची एक आठवण मला इथे सांगायला आवडेल की साधारण 4थीला असेन मी. आणि तुला माहिती असेल त्यावेळेला दुष्काळ पडला होता रायगडमध्ये, म्हणजे सगळीकडे दुष्काळ पडला होता. आणि तो काळ असा होता की त्यावेळेला खायला अन्नधान्य नव्हतं. आणि साधारण मिलो नावाची एक लाल ज्वारी यायची, ती बऱ्याचदा त्याची भाकरी खाल्ली जायची नाईलाजाने. आणि असं होतं की घरामध्ये जेवण जेव्हा व्हायचं तेव्हा आम्ही 3 भावंड, तर आम्हा 3 भावंडांना, माझा भाऊ छोटा आणि बहीण, आम्हाला तिघांना आधी वाढलं जायचं. आणि आम्ही जेवून झालो की मग घरातली बाकीची माणसं म्हणजे आजी, आई वडील आणि आत्या जेवायची. मला ते थोडंसं विचित्र वाटलं आणि मी एक दिवशी बघितलं की नक्की हे काय खातात आम्ही खाल्ल्यानंतर. तर मित्रात मी असं जे पाहिलं की ही जी घरातली मोठी मंडळी आहे ती आम्हा छोट्यांना खाऊ घालायची आणि उरलं सुरलं ते खायचं. मला ते बापरे! काही म्हणजे पटलं नाही, बघवलं नाही, आवडलं नाही. मी रडून प्रचंड त्यावेळेला गोंधळ केला की तुम्ही असं का करता. आणि मी सांगितलं नाही, यापुढे आपण सगळे एकत्र जेवणार, मिळून खायचं, मिळून खायचं सगळ्यांनी. जे काय आणि असेल ते. ही जी मिळून खाण्याची पद्धत आहे मित्र, आजही आमच्या घरामध्ये आहे. वा. तर असं ते होतं. आणि बालपण तसं 4थी पर्यंत शिक्षण माझं शाळा नंबर 1 मध्ये गेलं. आणि तुला माहिती की मला वाचनाची आवड लहानपणापासून होतीच. आणि 4थीला स्कॉलरशिपला मी पहिला आलो. मुरुड स्कॉलरशिप. तालुक्यामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये पहिला आलो. वा. माझ्याकडे तो त्यावेळेसचा म्हणाला 1974 की 76 आठवत नाही. पण तो पेपर माझ्याकडे अजूनही मी जपून ठेवला की त्यात नाव यायचं. म्हणजे पेपरला छापून ते स्कॉलरशिप मध्ये पहिलं प्रथम माझं नाव क्रमांक. छापून आलं होतं 4थी स्कॉलरशिप पहिलं आल्यानंतर. आणि मग मी सरेसेमध्ये, सरेसे हायस्कूलमध्ये 5वीला प्रवेश घेतला. आता
सरेश हायस्कूल म्हणजे हायस्कूल तिथे ते सगळं म्हणजे जग वेगळं होतं माझ्यासाठी. पण सुदैवाने मित्रा खूप चांगले शिक्षक मिळाले. असे शिक्षक मिळाले की ज्यांनी जी काही माझ्यामध्ये जे टॅलेंट होतं त्याला लहानपणापासून वाव दिला. वा. म्हणजे मला असं वाटतं की 7वी असताना मित्रांनी एक छोटीशी नाटुकली लिहिली होती. 7वी ला? हा, पण आता मला आता ती आठवत नाही मला. तिचं म्हणजे नाव हे साधारण हे कलेचं जे बीज आहे सर, हं. हे नेमकं कसं आलं म्हणजे तुमच्याकडे? 7वी ला नाटिका लिहिणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. हां, तर ते पण तुला सांगतो, की ती पण एक गंमत आहे, की मी मुळात वडील माझे जे होते, वडील हे शाळेमध्ये असताना उत्तम अभिनेते होते. त्यांना काही पदकं मिळालेली होती आणि ते त्यावेळेला नाटकांच्या काही कहाण्या आम्हाला सांगायचे वडील. त्यांच्या त्या नाटकांचे वेगवेगळ्या. मग भ्रमाचा भोपळा असेल, कवडी चुंबक असेल, अशी त्यांनी केलेली नाटकं किंवा शिवरायांच्या वरचे नाटक असेल, ते हे सगळं आम्हाला सांगायचे. आणि त्याच वेळेला एक मजा अशी होती, की आमच्याकडे अयोध्येवरून रामलीला यायची. रामलीला. ही अयोध्येवरून मंडळी यायची आणि हिंदीमध्ये ती असायची मित्र. हिंदीमध्ये. आता अयोध्येवरून येणारी ही मंडळी तिथे म्हणजे रामाच्या जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत ती नाट्यमयरित्या ती कहाणी सादर व्हायची. मग कुठेतरी माझ्या मनात आलं, की अरे हे इतकं छान करतायत सगळेजण. मग आपण असं काही केलं तर? तू विचारलंस ना मला, की हा वारसा आला कुठून? मग माझ्या डोक्यात असं आलं, की नाही, नाही. हे जर एवढं छान करतात, तर मी पण माझ्या काही छोट्या-छोट्या मुलांना, मित्रांना जमवलं. 5वी-6वी साधारण असेल मी. त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि म्हटलं आपण रामायणावरचं एखादं नाटक करायचं. आता लेखक म्हणजे तिथे लेखकाचा जन्म झाला. मग तुझे डायलॉग हे, तुझे डायलॉग हे, अमुक, तमुक, तमुक असं करून आमचं सगळं ठरलं. बरोबर आहे. दृश्य होतं, ते कोणतं होतं? तर सीतेला ते कांचनमृग दिसतं आणि ती म्हणते, की मला ह्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालायची आहे. तुम्ही मला ह्या हरीण मारून आणा, वगैरे, वगैरे. बरोबर? हे दृश्य. रिहर्सल सुरू झाली आमची आमच्यामध्ये. ते हिंदीमध्ये, आम्ही मराठीत बोलायचो. बरोबर? पण ते जे हरीण ढोपऱ्या-ढोपऱ्या चालायचं ना, ते मला काय बरोबर वाटायचं. अच्छा. मग माझ्यातला तो त्यावेळेचा दिग्दर्शक होता. तो तसाच क्युरिओसिटी असावा असं मला वाटतं. तर मग आम्ही काय केलं, शेजारच्या खोतांचं एक वासरू चोरलं. नुकतंच गाईला झालेलं वासरू होतं गोंडस असं आणि त्याला हरीण करायचं ठरलं. आता हरीण आम्ही त्याला करायचं ठरलं. मी रामाला सांगितलं, "बाबा रे, तुझा जो बाण आहे, तो बाण असा त्या वासराच्या खाली मार पायाजवळ. म्हणजे मागून तो मारीच राक्षस येईल." ही माझी कल्पना त्यावेळची. वास्तवदर्शी. कर्म धर्म संयोगानं माझ्या रामाचा बाण चुकला आणि तो त्या वासराला लागला आणि वासरू हुंदडलं, पळालं. मग राम, रावण, राक्षस, वानर सगळे त्या वासराला पकडायला. दरम्यान माझा भाऊ जो लक्ष्मणाची भूमिका करत होता, तो त्यावेळेला गावी तुला माहिती आपल्याकडे शेणखळे असतात खत साठवण्यासाठी, खड्डे, आणि त्या शेणखळीत अर्धा अधिक पडला. त्याला बरबटलेल्या अवस्थेत आम्ही बाहेर काढलं. दरम्यान वासरू मिळालं. पण दुपारी 3ची ही घटना, सगळे झोपलेले असताना सगळे उठले शेजारी पाजारी आणि त्या आधी छडी घेऊन आल्या. सगळ्यांना रांगेत उभं केलं. प्रत्येकाच्या हातावर एक एक छडी आणि छडी देताना त्या आजीने विचारलं, कोणी केला हा पांचटपणा? तुला सांगतो मित्रा, आज तागायत एवढे प्रामाणिक कलाकार मला काही मिळालेले नाही. सगळ्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं आणि त्यामुळे त्यांना एक एक छडी आणि मला 2 छडी. माझ्या दिग्दर्शनाला मिळालेलं ते पहिलं बक्षीस. वा. तर असा हा सगळा प्रवास सुरू झाला. पण हे थांबलं नव्हतं. नाटकाचं डोक्यात वेड होतच. लिखाणाचाही वेड होतं. त्यावेळेला आमचे इंगवले सर होते, इंगवले सर. आणि इंगवले सरांनी नाटक बसते आहे नावाचं एक नाटक तुला बसवलं होतं. अतिशय छान नाटक होतं. त्यामुळे आम्ही सगळे त्यावेळेचे आमच्यात आता जे सगळे मित्र आम्ही भेटतो 1980च्या बॅचचे, ते त्यावेळेला 7वी आम्ही सगळे त्या नाटकामध्ये होतो. माझा मित्र डॉक्टर मंगेश पाटील त्यांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगला साधू नावाचा एक रोल केला होता. इंगवले सरांनी त्या नाटकामध्ये मला जी भूमिका दिली, त्या भूमिकेचं नाव होतं दिग्दर्शक. अच्छा, म्हणजे भूमिकाच दिग्दर्शक. आता मी दिग्दर्शक होणार आहे, तेव्हा त्यांना कसं कळलंय मला माहित नाही. पण मी त्या दिग्दर्शकाची भूमिका केली. तर असे सगळे होत गेले. प्रश्न असा आहे, की लेखन तर मनामध्ये होतं, मी लिहित होतोच, बरोबर की नाही? वाचनाची आवड होती. मी कुठेही सापडलो नाही ना, पण वाचनालयात सापडायचो. आणि ही वाचनाची आवड मला वडिलांनी लावली. ते मला वाचनालयात घेऊन जायचे, बस इकडे. त्यांचे सगळे वर्तमानपत्र वाचून होईपर्यंत ते मला एखादं पुस्तक वाचायला द्यायचे. आणि मी ते वाचायचो. असं ते होतं. आणि मग 7वी, 8वी असं करताना 9वी मध्ये असताना सुद्धा म्हणजे आम्ही एक नाटक केलं. पाहुणा आला रे आला. त्यावेळेला आम्ही साधारण 9वी मध्ये होतो. दिनकर द पाटलांचं नाटक. आणि मग नाटकाचा प्रवास सुरू झाला. साधारण वय 8वी 9वीला होतो. 8वी 9वीला असताना तो प्रवास सुरू झाला. पण आता तुला आणखी एक सांगतो, की गुरुजन कसे असतात बघ.
की जसं मी इंगवले सरांनी सांगितलं तसं आम्हाला कारखानीच बाई होत्या. कारखानीच बाई. कारखानीच बाईंचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. ते काय म्हणायचे माहितीये का, चला अभय आपल्याला निघायचंय बक्षीस घ्यायला. आपल्याला स्पर्धेला निघायचं असं ते कधी म्हणायचे नाही. आपल्याला जिंकायचंय, आपल्याला बक्षीस घ्यायला जायचं. बक्षीस हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स वा. जो बाईने आम्हाला दिला. आणि मग प्रत्येक ठिकाणी बक्षीस वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये, त्याच्यानंतर काव्यवाचन स्पर्धेमध्ये, निबंध स्पर्धेमध्ये, आणि हे सगळं मी करत गेलो. आता आणखीन एक सांगायचं झालं की सुरुवातीला ज्यावेळेला मी साधारण 5वी-7वी पर्यंत मला वडील लिहून द्यायचे भाषण किंवा काय, पण 7वीला वडिलांनी निक्षून सांगितलं की यापुढे तुझं लेखन तू कर, जे तुला सुचेल, जे तुला भावेल, जे तुला आवडेल, जे तुला होईल ते तू लिही, काय असेल तर मी त्यात बदल करेन, पण तू लिहायचं. मला असं वाटतं की माझ्यातल्या लेखकाची किंवा कवीची किंवा साहित्यिकाची जे काय असेल ते मुहूर्त मेढ ही वडिलांनी तिकडे वा. आणि मग मी लिहायला लागलो. तर नववीला असेपर्यंत, म्हणजे 10वीला तेव्हाही वाचन सुरू असेल. हो, आता 10वीला आलो, बरोबर की नाही, वाचन सुरू होतं. मी जरी 9वीला असताना मला आठवतं, मी 9वी मध्ये असताना आमच्या उपाध्यबाई हे हिंदीचा कुठेतरी एखादा धडा आम्हाला शिकवत होता. पण माझ्या डोक्यातनं एक कविता घोळत होती आणि बाई शिकवत आहेत तिकडे, आणि मी माझ्या वहीचं पान उलटलं शेवटचं, आणि त्याच्यावरती मी कविता ती झरझर लिहित गेलो. जे मला होते ते मी झरझर झरझर लिहित गेलो. कविता लिहून पूर्ण झाली. तूही कवी आहेस, मला माहिती आहे, तू अतिशय छान कविता लिहितोस, मीही ऐकल्यात तुझ्या कविता. कवीला जेव्हा त्याची कविता लिहून पूर्ण होते ना, ते पूर्णत्वाचं समाधान, ते सगळ्यात पहिलं समाधान त्याच्या चेहऱ्यावर आहे, बरोबर की नाही, हृदयातून ते चेहऱ्यावर आहे. अगदी तसं माझ्या चेहऱ्यावरचा तो वेगळा भाव आहे. तो बाईने हेरला आणि मला आवाज दिला, अबे उठ, काय चाललंय. मी घाबरलो, आता काय सांगणार. बाई तरा माझ्याकडे आल्या, खसकन माझ्या हातातली वही घेतली ओढून, वहीचं ते पान उलटलं आणि वाचत, म्हणजे असं बघत 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 त्या टेबलाकडे गेल्या, आणि मला असं वाटलं की आत्ता या क्षणाला मला एकतर पनिशमेंट सगळ्यांसमोर खावी लागणार आहे एवढं निश्चित. पण मित्रा, उपाध्यबाईंनी मी लिहिलेली कविता खड्या आवाजात झरझर सगळ्या वर्गाला वाचून दाखवली. सभा भरली एकदा मंडळींची देह नगरीत, पहा कशी आहे संपाची रीत. विषया मागून विषय निघाले, हातोजी मग लगेच म्हणाले, नगरीमध्ये आपल्या कोण आहे आळशी, झाली पाहिजे त्याची पटकन ही चौकशी. डोळोबा अध्यक्ष झाले, पोटोबा आळशी ठरले. तुमची कविता होती की सगळ्याला वाटतं की पोट स्थिर असतं ना, तो काही करत नाही ते, बरोबर की नाही, बाकी आम्ही सगळे काम करतो, अशी ती कल्पना होती. पण मला सांगायचं याच्यामध्ये असं आहे की असे शिक्षक, असे गुरुजन मिळाले, हे मोठं भाग्य होतं की त्यांनी ती कविता वर्गाला वाचून दाखवल्यावर तिथे कुठेतरी आता तुझ्या समोर जो अभय पैर कवी म्हणून आहे, तो तिथे त्याची रुजवात तिकडे झाली. सर, शाळा जीवन म्हणजे तुम्ही झेडपीच्या शाळेत होता? हो हो हो, अगदी. मी आमची जी 1 नंबर शाळा होती ही नगरपालिकेची होती, आणि 1 नंबर आमच्याकडे पूर्वी कसं होतं की मराठी शाळेतून मी मराठी मधूनच शिक्षण घेतलं. म्हणजे सर, आता तुम्ही इतकं पुढे काम करताय, तुमचं काही लेखन इंग्रजीत आहे, हिंदीत आहे आणि मराठीत आहे, तर तुम्हाला त्या गोष्टीचा कुठं असं पहिली गोष्ट, न्यूनगंड मित्र आपल्या मनात असतो, बरोबर की नाही. त्याच्यात मला ना माझ्या 3 मैत्रिणी आठवतात, माधुरी सावळे, त्याच्यानंतर वैशाली तेंडुलकर आणि अभिव्यक्ती मिरजकर. मला माहित नाही आता ते कुठे आहेत, पण ह्या माझ्या 3 मैत्रिणी मला एका कवी संमेलनामध्ये, पनवेलच्या एका साहित्य संमेलनामध्ये मला त्या भेटल्या, माझी ओळख झाली. त्या तिघी जणी अतिशय छान लिहायच्या, पण त्या इंग्रजी मीडियमच्या होत्या, आणि त्यांच्यासोबत सातत्याने बोलून 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 माझ्यातला इंग्रजीचा न्यूनगंड गेला. आणि म्हणतात की लोकांच्या मध्ये इंग्रजी भीती असते वगैरे, तर असं काही नाही. आपण एकदा रुळलो, ती भाषा कळली. पण शेवटी भाषा आहे ना, भाषा ही जशी मराठी आहे, मराठी आपली मातृभाषा आहे, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तरी इंग्रजी ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता जे विषयांतर होईल कदाचित, पण भाषा वादाशी मला काही फारसं हे नाही. बरोबर, भाषा हा वादाचा विषयच नाही, भाषा हा संवादाचा विषय. एकदम बरोबर आहे, बरोबर की नाही. तर असं आहे, तर तू म्हणतोस की म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे त्यामुळे मला त्या लिखाणाचं काही कधी भय वाटलं नाही. त्यामुळे मी हिंदी नाटक सुद्धा मी केलं, म्हणजे हिंदी मध्ये कामही केलं. अर्थात हिंदी मला फार चांगलं बोलता येतं असा माझा अजिबात दावा नाही, कळलं की नाही. मी मराठी अतिशय सुंदर स्वच्छ बोलू शकतो एवढं निश्चित, कळलं की नाही. तर असा तो सगळा कॉलेज जीवनापर्यंत प्रवास. आता या सगळ्या प्रवासात अडचणी अनेक येतात, कळलं की नाही. काय असतं की आपली परिस्थिती तेवढी तशीच असेल असं नाही. मित्रा, 12वीला आम्ही करायला गेलो, एक नावाचं नाटक केलं होतं बाबूराव गोखलेंचं,
त्याच्यामध्ये मी हरिभाऊ आरशे नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं आणि खूप छान त्यावेळेला आमचं त्यावेळेला कौतुक वगैरे झालं होतं. आता 12वी तुला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मित्रा, मी आत्ता या क्षणी तुझ्यासमोर MA विथ मराठी लिटरेचर एक साहित्यिक म्हणून बसलोय, पण मी 12वीला नापास झालोय. हे मी यासाठी सांगतोय की ऐकणारी जी तरुण पिढी आहे नाही, की बरोबर त्यांच्या आहे. मनामध्ये गरजेचं आहे. नापास अरे नापास का, असं काही नसतं. कळलं, मी नापास झालो, त्याची कारणं वेगळी असतील, काही असू शकतात. खरं की प्रिलिमला पहिला आलेला मी 12वीला नापास झालो. म्हणजे 10वी 12वीत नापास झालेला माणूस सुद्धा सुंदर आयुष्य घडवू शकतो. हे त्याचं जिथं नक्की, जागतं ऐक ना, उदाहरण आहे. 12वीला नापास झाल्यामुळे गावामध्ये चर्चा. अरे च्या, हा, कारण काय होतं गावी. की जो हुशारीचा शिक्का जो मित्राला लागतो ना आपल्याला, तो फार डेंजर असतो. हा, हा पोरगा हुशार आहे, हा हुशार नाही रे. तुम्ही बुद्धीचा विचार करा रे, तो मुलगा बुद्धिमान आहे असं तुम्ही हुशारी लादू नका कोणावर. पण तो हुशारी शिक्का मला लागला होता, त्यामुळे गावामध्ये चर्चा, अरे 12वी बापरे नापास वगैरे वगैरे वगैरे. अर्थात मी ऑक्टोबरला सगळे विषय घेऊन फर्स्ट क्लासने पास झालो, हा भाग वेगळा नंतरचा. पण मी जे कोणी ज्यांच्या मनामध्ये असेल की आम्ही 10वीला नापास होतो, आम्ही 12वीला नापास होतोय, होऊ दे ना, 1 वर्ष जाईल काय. 1 वर्ष तुम्हाला जास्त अभ्यास करायला मिळेल. काही नापास होणं म्हणजे हे काही मोठा गुन्हा नाही अजिबात. हे मी म्हणजे विद्यार्थ्यांना तर सांगेन, पण त्यांच्या पालकांनाही सांगेन की होईल तुमचा मुलगा नापास. माझ्या वडिलांनी मी नापास झाल्यानंतर मला धीर दिला, काही काळजी करून बाबा, काहीतरी घडलं असेल, अजिबात काही काळजी करायची नाही. मला घरातल्या कोणीही कुठल्याही प्रकारे डिवचलं नाही किंवा काही नाही की नापास कसा झाला. 7 वर्ष 12वी नंतर पुढे मी शिकलोच नाही. याचं कारण एक सांगतो. त्याचं कारण होतं परिस्थिती. म्हणजे 12वी नंतर 7 वर्षाचा गॅप आहे. गॅप. पण या 12वी नंतर 7 वर्ष मी काय केलं, तर मी स्वतः ट्युशन्स घ्यायचो. मी घराला शिकवणीचा हातभार वर्ग लावायचो. सुरू हो, कारण आमचे वडील एकटे शिक्षक होते. आम्ही म्हणजे ठीक आहे, काही खूप म्हणजे म्हणजे काय म्हणू आपण त्याला, अतिशय ह्याच्यात दगलो नाही. पण ज्याला काय म्हणू आपण की साधी राहणी मध्यमवर्गीय असा कुटुंबातला मी होतो. पण घराला हातभार पाहिजे ना. तर मी ट्युशन घ्यायचो. माझ्याकडे 64 मुलं यायची. आज ती मुलं वेगवेगळ्या पदावर, 64. हो, वेगवेगळ्या इयत्तेची 64 मुलं माझ्याकडे ट्युशनला यायची. आज ती वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सगळी मुलं खूप चांगली घडलीत. त्याचा मला खूप अभिमान आहे. नाही, मला सांगायला आवडेल आणि फार महत्वाचं आहे. कारण सहज म्हटलं जातं की पालकांवरती फक्त आपल्या मुलांची जबाबदारी असते. पण मी खरं सांगतो, शिक्षकांच्या बाबतीत असं आपण पाहिलं तर शिक्षक, मग ते शाळा जीवनातील असतील, महाविद्यालयातील असतील, हायस्कूलमधील असतील, तर शिक्षकांवरती मित्रांनो समाजानं पिढ्यानपिढ्यांची जबाबदारी असते. अगदी अगदी बरोबर बोलला, अगदी बरोबर. आता म्हणजे तुला हा, ह्याच विषयाला मी धरून सांगतो कशी जबाबदारी असते. 12वीची परीक्षा मी नुकतीच दिली होती मित्र, बरोबर आहे. आणि मला आमच्या मोडक सरांचा निरोप आला, अभयला बोलावलंय म्हणून सांग. तर मला कळेना, 12वी ची परीक्षा देऊन मोकळा झाला, आता कशाला सर परत बोलवतात. बरोबर. तरी मी आपला घाबरत घाबरत गेलो सरांकडे. मोडक सर, प्रभा मोडक त्यांचं नाव होतं. मी गेलो, सर नमस्कार. हा, मग कसे काय गेले पेपर. सर बरे गेले. नाही, खरं खरं म्हटलं बरे गेले. मला माहित होतं पेपरमध्ये काय. बरं, पुढे काय करायचं ठरवलंयस, पुढे काय करणार आहेस. म्हटलं सर अजून काही ठरवलेलं नाही. नाही ठरवलं, बरं हमाली करू शकतो. अरे बाप मी मनात विचार केला, मी 12वीची परीक्षा देतोय आणि सर मला हमाली करू शकतो. मी असं चमकून त्यांच्याकडे बघितलं, अरे म्हणजे गधड्या, ओझं उचलू शकतोस का. म्हटलं ओझं उचलेल. हो, ते बघ समोर एक गोंटा ठेवलाय बघ, गोंट होतं भरलेलं, गोंडपाट, मोठं हा, गोंट. मोठं आणि बांधलेलं होतं. जा ते उचलून दाखव मला. मी ते पकडलं असं घट्ट जीवाच्या आकांताने आणि उचल आणि पाठीवर घेतलं. म्हटलं सर ओझं उचललं. सर म्हणाले उचललंयस, आता लक्षात ठेव, हे जे तू पाठीवर ओझं घेतलंयस ते उद्या इथून आयुष्यभर कधीही खाली ठेवू नको. वा, कारण या बोचक्यामध्ये किंवा या गोंडपाटामध्ये अनेक नामवंत लेखक साहित्यिक त्यांची पुस्तकं आहेत क्या आणि ही बात. तुला घरी घेऊन जायची. मित्रा, प्रभा मोडक सरांनी दिलेलं हे जे ओझं आहे ते आजही माझ्या पाठीवर. म्हणजे वाचनानं आयुष्यच बदलून जातं. हो, आयुष्य. कारण ती जी पुस्तक दिलं होतं त्याच्यामध्ये दया पवारांचं बलूतं होतं. बापरे. ते वाचलं आणि मी चक्रावूनच गेलो. मी म्हटलं मी काय लिहितोय मग. म्हणजे 12वी म्हणजे कॉलेज जीवन तुला माहिती, तो आणि ती मध्ये कविता अडकून राहते, ती काही पुढे सरकत नाही ना. सो बलूतं वाचलं आणि मी सपाटतो. एकदा वाचलं, दोनदा वाचलं. मग अनेक पुस्तकं त्याच्यामध्ये होती, वेगवेगळ्या
साहित्यिकांची विचारवंतांची आत्मचरित्रे होती ती वाचून काढली आणि झपाटल्यासारखा तुला खरं सांगतो माझ्या लेखनाची दिशा. वा. आता ही दिशा कशी बदलते? म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे, मी चुकत नसेल तर संतोष पद्माकरचं एक खूप सुंदर वाक्य आहे की ज्या माणसांनी लिहिलं पाहिजे ती माणसं आज वाचायला लागली. ज्या माणसांनी खूप लिहिलं खूप वा पाहिजे वा वा ती माणसं आज वाचायला लागलीत आणि ज्या माणसांनी वाचलं पाहिजे ती ती उगीच माणसं आता सर्रास लिहायला लागली. मग मला ते म्हणलं उगीच लिहायला लागली उगीच असं वाटतं. लिहायला तर लागली. हे अगदी बरोबर आहे तुझं, की माणसं वाचत. मी ती जेव्हा पुस्तकं वाचली मी तुला सांगितलं की माझ्या लेखनाची दिशा बदलण्याचं ते काम बरोबर केलं. मी एका लग्नामध्ये गेलो. आपल्या आपल्या रायगडमध्येच एक लग्न होतं. त्या लग्नाला मी आणि माझा एक मित्र नागेंद्र सिंग आम्ही दोघं गेलो होतो आणि तिथे मी पाहिलं की लग्न उरकलं आणि अचानक तिथे काही मुलं छोट्या छोट्या झाडू घेऊन ते जे तांदूळ होते अक्षता ज्याला म्हणतो आपण त्या अक्षता जवळ करत होते. तर मी त्या एका मुलाला लग्नात? बोलवलं. हा बोललो इकडे ये रे बाबा, हे काय तुम्हाला स्वच्छ वगैरे करायला सांगितलं का हॉल? तो थांबला, काहीसा कचरला आणि मग तो दबक्या आवाजात मला म्हणाला की नाही काका, हे तांदूळ आम्ही घरी नेणार, ते धुणार आणि मग त्याचा भात करणार. बापरे. त्या क्षणी ते काय म्हणजे स्पीकर वाजवत होता, सगळ्यांचा उत्साह आणि मी विचार करायला लागलो एक वेगळं चित्र की हे समोर काय राहिलं. आहे. मी माझ्या मित्राकडून एक कागद मागितला नागेंद्र सिंग कडून, म्हटलं दे तुझ्याकडे. त्याकडे पत्रिका होती, त्या उलटा पेज आणि त्याच्यावर नकळे शब्द उमटले. मोठ्या घरचं लगीन हाय, दिली कोणीतरी आली, पिंजारलेली पोरं जमली, जमल्या झिपऱ्या पोरी बाजी. नाकावरचा शेमूड रकमा फाटक्या गवनीनं पुशीत होती, काहीतरी मिळणार म्हणून नागडी उघडी पोरं. 90 ओळीची कविता माझ्याकडून झरझर लिहून. आता इथून 90. पुढे सांग. त्या कवितेचं शीर्षक होतं काहीतरी मिळणार म्हणून. पण त्यात हा. संपूर्ण त्या मुलांचं वर्णन आहे. ती मुलं काय आणि त्यांना तसे तांदूळ किंवा त्या आईस्क्रीमसाठी त्यांनी पसरलेले हात, हे सगळं पाहिल्यानंतर कळलं की नाही ही कविता आपल्या पेणला गांधी वाचनालय आहे. हं. तिथे एक स्पर्धा होती, काव्य वाचन स्पर्धा त्यावेळेला 29 जानेवारी 1989. मी वडिलांना म्हणालो की मला एक कविता झाली तर मी ह्या स्पर्धेला जाऊ का, पेणचं गांधी वाचनालयामध्ये. पेनचं. तर वडील म्हणाले जा. तर म्हटलं मी अशी न बघता सादर करेन. अरे एवढी मोठी कविता तू न बघता? नाही नाही मला पाठ आहे. नाही नाही तरी पण तू कागदावर लिहून ते घेऊन जातेस. आणि मी या स्पर्धेमध्ये आलो. मला आठवतं त्यावेळेला साधारण संपूर्ण महाराष्ट्रामधून 93 कवी त्यावेळेला आले होते आणि त्या 93 कवीमध्ये काहीतरी मिळणार म्हणून या कवितेला पहिलं बक्षीस मिळालं 29 जानेवारी 1989. आणि तिथे कुठेतरी मला जाणवलं की आपली कविता योग्य दिशेने वाटचाल करायला लागली. वा. आणि मग त्या कवितेची वाटचाल सुरू झाली. मग अनेक संमेलनं केली. मग ते पनवेलचं साहित्य संमेलन असेल, महाडच्या साहित्य संमेलनामध्ये तिथे एक कवींचं कोर्ट होतं, मला आठवतं कोर्ट. कोर्ट. हा म्हणजे असं एक कविता एक कवीने सादर करायची. अच्छा. त्या कवितेवर काही लोक आक्षेप घेणार, काही लोक कवितेच्या बाजूने मांडणार आणि मग कवीने त्या कवितेची बाजू मांडणार. वा. असं एक विलक्षण कोर्ट होतं. तिथे 70 स्पर्धक होते. 70 मधून 7 आणि 7 म्हणजे 7 जण जी होती त्या 7 मध्ये मी होतो. आणि तिथं मी माझी जी कविता, आता तुला मी सांगतो की ही जी कविता आहे या कवितेचं शीर्षक आहे वैरीण. वैरीण. ओके. असंतोष नावाची एक स्पर्धा होती. महाद्वार जी संस्था आहे रत्नाकर मतकरींची, रत्नाकर मतकरी. त्यांच्या वतीने ही स्पर्धा होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की असंतोष या विषयावरती तुम्ही लिहायचं आणि त्यांनी 16 ओळीची मर्यादा दिली. त्यावेळेला मी ही कविता लिहिली. या कवितेला 885 त्यावेळेला महाराष्ट्रातून कविता आल्या होत्या त्या स्पर्धेसाठी. त्यावेळेला कवींचं एक होतं बघ. आणि त्या 885 मधून 196 फायनलला आणि फायनल मधून या कवितेला पहिलं बक्षीस मिळालं. ती कविता मी तुला ऐकवतो यासाठी की आपण म्हणतो ना की लेखकाची दृष्टी ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. नक्कीच. बरोबर की नाही. तर आपल्याला ते कळतं आणि म्हणून ही वेदना मी या कवितेतून मांडली. कवितेचं शीर्षक आहे वैरीण. जेव्हा आम्या जन्माला पण नव्हती आली, जेव्हा आम्या जन्माला पण नव्हती आली तेव्हा देवी यल्लम्मा होती. मग माझी माय तिला एक नवाज बोलली. मग माझी माय तिला एक नवाज बोलली, जाऊ दे बाय माझं वांजुटी पण करीन माझं पॉर तुले 16 वर्ष. यल्लम्मानं म्हण डोलं उघडलं. यल्लम्मानं म्हण डोलं उघडलं आणि माझं दलिद्री धूर जाणार. 15 वर्ष लई मजेन गेली.
15 वर्ष लई मजेन गेली, पण तेव्हा यल्लमाचं माझ्याकडे ध्यानच नव्हतं. 16व्या वर्षी मायनं मना देवदत्त केली, तेव्हा मात्र तिचं डोलं सताड उघडलं. तिच्याच पुजाऱ्यानं तिच्याच गाभाऱ्यात, तिच्याच पुजाऱ्यानं तिच्याच गाभाऱ्यात माझं लुगडं फेडलं, तेव्हा तिनं आपलं डोलं झाकलं होतं. आणि कामाठीपुरातल्या गिरायकाला मना ऐकलं, तेव्हा त्या वैरिणीचं डोलंच फुटलं होतं, तेव्हा त्या वैरिणीचं डोलंच. क्या बात अशी आहे, ती क्या कविता. खूप सुंदर सर. म्हणजे आता ही कविता ऐकतानाच अंगावरती शहारे आले. पण हा जो सामाजिक भाव आहे किंवा हा जो विद्रोह आहे, तर हा प्रवास नेमका कसा होता? की हा, आता हा प्रवास मुळात कारण गावी आपण तारुण्यात आल्यावरती सहसा विद्रोहाकडे येत नाही किंवा लोकांच्या भावना किंवा सामाजिक अगदी प्रश्न अगदी आपल्या कवितेत येत नाही. तर इकडे ह्या प्रवासाकडे कशी आली अगदी कविता? बरोबर. आणि ह्या प्रवासाचा आणणारं म्हणजे कोण? पुस्तक, पुस्तक, वाचन. वाचन. वाचनाने तुम्हाला जग कळतं, जगातल्या तळागाळातल्या गोष्टी कळतात. आपण खूप चांगले जगतो रे, 2 घास खातो आपण सुखाने, पण काही ठिकाणी एका घासाची पण भ्रांत असते. ही भ्रांत जेव्हा तुमच्या मनाला कळते ना, तेव्हा तुमच्यातला कवी पण जागो. आणि ते तसंच त्यावेळेस जागं झालं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. लोकांना कदाचित वेगळं वाटतं. तर असा हा प्रवास सुरू झाला. ह्याचं कारण सांगतो की मी 12वी झालो, पुढली 7 वर्ष, बरोबर आहे. पण त्या दरम्यान मी अनेक नोकऱ्या केल्या. मी कुठेच रमलो नव्हतो, कळलं का? मी पोलादपूरला पितळवाडी मध्ये पण होतो. पण जिथे कला नसेल, तिथं साहित्य खुणावत नसेल, तिथं मला तिथे मी फारसं रमत नसेल, कळलं की नाही? आणि सुदैवानं मी मुंबईमध्ये आलो आणि आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई पोलीस दलामध्ये मी मंत्रालयीन कर्मचारी म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि मुंबईत तसं मला खुणावत होतं. मला खुणावत यासाठी होतं की मला नोकरी ठीक आहे पोटासाठी, पण मला कला, साहित्य हे जे क्षेत्र आहे हे मला खुणावत होतं. जिव्हाळ्याचं. आणि बघ कसं आहे, मला एक सांगतो की अजय, कसं आहे की माणसाला ना मंडूक स्थितीत राहण्याची फार सवय असते. कुपमंडूक म्हणजे काय? विहिरीतल्या बेडकासाठी. हम्म. त्या विहिरीतल्या बेडकाला काय वाटतं की आपलं जग फार मोठं आहे, पण त्या विहिरीबाहेर आपलं एक जग आहे ते त्याला कळत नसतं, बरोबर की नाही? आणि त्यामुळे आता पण आपण बघतो की गावात मी इकडे करतो तिकडे, नाही रे, तू पुढे जा ना, अजून पुढे जग आहे ना. त्या कुपमंडूक स्थितीतून मला बाहेर यायचं होतं म्हणून मी मुंबईला. आता मुंबईला आलो, बरोबर ना. मुंबईला आल्यानंतर मुंबई पोलीस दलाची नोकरी स्वीकारली. त्याच वेळेला लोकांना असं वाटलं की आता काही याची कला गेलं संपलं, कारण हा पोलीस दलात जॉईन झालाय. भले मी मंत्रालयीन कर्मचारी असलो तरी लोकांना वाटत होतं की आता काय पोलीस दलात हा, पण तिथंच तर हे आहे की तिथून माझा खरा प्रवास होतो. मित्र, मी कामाठीपुरा देखील फिरलो. मी कामाठीपुरातल्या वारांगना भगिनींच्या मुलाखती घेतल्या. मी त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या. मी त्यांच्याकडला तुटक्या कानाच्या कळकट मळकट चहा देखील प्यायला, आवडीने प्यायला. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना जाणून घेतलं. आणि मग हळूहळू मला ह्या सगळ्या गोष्टी सवय लागली. म्हणजे मी आजही तुला सांगतोय, आजही मी वेश्या भगिनींना समुपदेशनाचं काम करतो. सर, म्हणजे खरंच भारी वाटते ही गोष्ट. कारण एका बाजूला समाज कुठे चाललाय किंवा त्यांना जी दिलेली वागणूक आहे ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ह्या विषयावरती सुद्धा तुम्ही काम केलंय. खरंच ही भारी गोष्ट आहे. आणि सर, मला ती गोष्ट सांगा ज्यावरती तुमची एकांकिका आहे, या विषयाला अनुसरून एक एकांकिका आहे की त्यामध्ये प्रखरपणे तुम्ही हा विषय मांडला. हा, म्हणजे एकांकिका म्हणजे आपण त्याला एकपात्री प्रयोग म्हणू. त्याच्यावरती एकपात्री प्रयोग बरेच जण करतात. काय होतं की वेश्या भगिनींना ज्यावेळेला मी भेटलो, त्यांची बोलायचो, सुरुवातीला त्यांनी काय मला फारशी दाद दिली नाही. अबे चल ना, ए धंदे का टाइम आहे, काय काय खूप दिमाग कॅटता आहे, चल निकल, असंही बोलय. मी म्हणत, बाबा तू किती घेते? 150 रुपये. हे 150 रुपये घे आणि माझ्याशी गप्पा मार. किती वेळ देतेस तू? 1 तास. 1 तास माझ्याशी बोल. तुझं दुसरं गिराईक येईपर्यंत माझ्याशी बोल. आणि मी त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या, त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या, त्यांच्या पूर्ण जीवनाचा जो काही प्रवास आहे हा जाणून घेतला. आणि त्याच्यातूनच मला सांगायला आवडेल की अलिबागला एक साहित्य संमेलन होतं आणि अलिबाग साहित्य संमेलनामध्ये मी एक कविता पाठवली, बरोबर. अलिबाग साहित्य संमेलन, त्यांचं मला पत्र आलं की कविता चांगली आहे, उत्तम आहे, जीवनातलं नग्न सत्य सांगून जाते, वगैरे वगैरे वगैरे, पण ही कविता संमेलनात सादर करणं योग्य नाही, तर तुम्ही ही कविता सादर करू नये. झालं. अरे, मला काही कळेच ना. मी आलो. सुदैवाने मला रामदास फुटाणे सर भेटले. रामदास फुटाणे सर एकदम एक छान व्यक्तिमत्व की त्याच्याकडे बघूनच माणूस आनंदी व्हावा असं. त्यांनी मला असंच विचारलं, काय रे, काय अभय, काय एवढा नर्वस काय झालं?
सर मला एक कविता झाली, पण हे संमेलनात म्हणत की ही कविता सादर नाही करायची. नाही सर, का म्हणजे आजही मलाही हा प्रश्न पडतो. मीही आता मध्ये दरम्यान अलिबागला नाही, मी तर पनवेलमध्येच केली होती, की माझ्या शरीराच्या रंगावरून माझी निवड केली जाते, हो, माझ्या ऐकली. छातीच्या साईजवरून माझी किंमत ठरवली ठरवली जाते. जाते, बरोबर. तर ह्या कवितेला जर तुम्ही लिखित स्वरूपात कविता पाठवली तर ते सांगतात की नाही, या विषयावरती नको हो, मग कविता. तेच तर मग मला हे पत्र आल्यानंतर मी त्यांना सांगितलं. ते म्हणले की काम करावं, बस इकडे. मला ऐकवती कविता. मी त्यांना ती कविता ऐकवली. त्यांनी ती कविता ऐकल्यानंतर म्हणले, उठ, चल माझ्या बरोबर. ते जिनाकडून वर येऊन आले. तिकडे यशवंत देव, सुप्रसिद्ध संगीतकार बसले होते. यशवंत देवांकडे मला घेऊन गेले. म्हटले, बापरे. हा अभय, याला एक कविता झाली, कविता ऐका. त्यांनी ऐकली. मग काय आहे, अप्रतिम. ते म्हणत नाही की आयोजक म्हणतात की ही कविता सादर नाही करायची. यशवंत देव म्हणाले, या संमेलनात अभय तू हीच कविता सादर करायची, ही देवाची आज्ञा आहे. कारण ते देव यशवंत देव देव. आणि मी या संमेलनाचा अध्यक्ष आहे. आणि मी कविता मित्र मी तिकडे सादर केली. तीच कविता मी तुला ऐकवतो. तुझं म्हणालात की त्याच्यावरती अनेकांनी एकपात्री प्रयोग करून अनेक बक्षीस मिळून अनेक जण मोठे पण झाले. आता सिरियलचे म्हणजे डिरेक्टर वगैरे आहेत ती लोक. अशी ही कविता. पण त्या वारांगना भगिनींची जी वेदना आहे, ती वेदना मांडण्याचा प्रयत्न मी इथे या कवितेमध्ये केला. कवितेचं शीर्षक आहे दारावरची टकटक. दारावरची टकटक. नेहमीप्रमाणे रांडेच्या दारावर टकटक. नेहमीप्रमाणे रांडेच्या दारावर टकटक झाली. कडी न घालता आधीच उघडे ठेवलेले दार उघडून तो आला. तो आता आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांचा. विस्कटलेले केस, मळकटलेले कपडे, दारूच्या दुर्गंधी सहित. तो आता आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांसारखा. तशी ती तयारच होती. कार्यभागाची सुरुवातही झाली. कुरकुरणाऱ्या बाजल्याचे खूर नको तेव्हा कुरकुरत होते. तिला मात्र न कुरकुरता सारे सहन करणे. त्याचं संपलं. त्याचं संपलं. तो निघून गेला. विस्कटलेला मेकअप तिनं सारखा केला. तसे अनेक येत होते, जात होते, पैसे देऊन, काम उरकून, प्रकार तेच, संवेदना तीच. पण हे सगळं मनाविरुद्ध होतं. हे सगळं जरी मनाविरुद्ध होतं तरी इथं कुणाला मन. मनाविरुद्धच सुरू झाला एक दिवस चक्कर आणि ओकार्या. मनाविरुद्धच सुरू झाला एक दिवस चक्कर आणि ओकार्या. सांगत गेला आम्हीला आम्हीचा. आपले मोठे कुल्ले हलवत आम्ही आधी पचा पचा पान चगळीत वाचा वाचा बोली, अब इसको पाडो मत, अब इसको पाडो मत. लौंडी पैदा होगी तो काम आएगी, लौंडा पैदा होगा तो भी भडवा काम. 9 महिने 9 दिवस पाळला गेला आम्हीचा. 9 महिने 9 दिवस पाळला गेला आम्हीचा आधी. मुलगी होता तिकडे दिवाळीचा साज. मुलगी होता तिकडे दिवाळीचा साज. आपल्याकडे मात्र आई बाप. मुलगी होता तिकडे दिवाळीचा साज. आपल्याकडे मात्र आईबाप नाराज. आणि मुलगा झाला तर हाय दुर्दैव. अखेर तिनं जन्म दिलाय का लौंड्याला. पचकन थुंकत आम्ही बोली, अखेर साला दलालच जन्माला. लचकत मुरकत नाक मुरडत आम्ही निघून गेली. ढसा ढसा अश्रू ढाळत ती मात्र तिथेच बसली. म्हणाली, अरे लेकरा, तुला जन्मालाच यायचं होतं तर कुठल्या तरी चांगल्या घराण्यात जायचं होतं. या नरकात तू आलास कशाला. या नरकात तू आलास कशाला. कारण वेशेकडं मातृत्व असतं फकस्त नावाला. मी तुला वाढवीन, मोठा करीन, तू मोठाही होशील, पण उद्या हा समाजच बोलेल, तो बघ वेशचा पोरगा. तेव्हा आलास तसा परत. आलास तसा परत जा. आणि ज्या बापानं तुला पाठवलं त्या परमेश्वराला जा विचार. घेतलेच 10 अवतार. अरे मग हिंमत का झाली नाही तुला वेशेच्या पोटी जन्म. असं बोलून तिनं त्या निरागस अर्भकाच्या गळ्याला नख लावली. असं बोलून तिनं त्या निरागस अर्भकाच्या गळ्याला नख लावली. दुर्दैवानं अगदी त्याच वेळेला परत एकदा दारावर टकटक झाली. दारावर. क्या बात आहे सर. असं म्हणजे आहे. असा हा पॉज, मला कळलं. बऱ्याचदा असं ही कविता ज्याच्यावर मी सादर करतो तेव्हा टाळी यायला उशीर. नाही म्हणजे याला पूर्ण कारण असं आहे. वातावरणच बदलून आता तू जातं. मला सांग. कारण ही भावना, त्यांची वेदना, हो, हो. कारण माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे बरोबर, आपण अगदी. इतक्या वर्षानंतर ही जर का अडचण असेल आणि आपल्याला जर का ह्या भावना समजत नसतील तर माणूसपणाला आपण कलंक आहोत. वादच नाही. अगदी बरोबर बोलतोस. आणि म्हणून मी जसं वेश्या भगिनींसाठी, पण वेश्यामध्ये मी वारांगना भगिनी म्हणतो त्यांना, त्यांच्यासाठी मी जसं काम करतो तसंच मी तृतीयपंथींसाठी काम करतो. खरं तर ही सुद्धा मोठी गोष्ट आहे
की वेशांना भगिनी बोलणं हा सुद्धा एक हो, अर्थात अर्थात अर्थात, कारण माझ्यासाठी त्या फार महत्वाचं आहे. बघ कसं आहे की तुम्ही पातिव्रत्य, पतिव्रता, अमुक तमुक कितीही शब्द वापरा रे, माझ्या दृष्टीने तीच पतिव्रता आहे. आलेल्या प्रत्येक गिरायकाशी ती प्रामाणिक असते, म्हणून मला ती भगिनी मोठी. तसं मी तृतीय पंथांसाठी सुद्धा समुपदेशन, त्यांच्यासाठी एक कार्यक्रम मी आमचे माननीय सीपी सर पोलीस आयुक्त यांनी तत्कालीन जे होते त्यांनी घडवून आणला होता. त्यावेळी मी 35 सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आणि 35 तृतीयपंथी बंधू भगिनी यांना बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि त्यांचा एक परिसंवाद घडून आणला होता. आणि आजही म्हणजे त्यांना त्यांच्या कार्यक्रमांमध्ये मी जातो किंवा त्यांच्या कार्यक्रमाने माझी कविता वाचली जाते, याचा खूप आनंद आहे. मला हे म्हणायचं की जसं आपण म्हणजे तुम्हाला ना जगाकडे नीट बघता आलं पाहिजे, जगातल्या संवेदना वेदना जाणून घेता आला पाहिजे. आपण सुखवस्त आहोत आता या क्षणाला, आपण ठीक आहे बऱ्यापैकी मध्यमवर्गीय सुखवस्त असं म्हणू आपण, पण त्याच्याही पेक्षा एक समाज आहे, त्याचं काहीतरी आपण देणं लागतो, ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही साहित्यिक असाल, तुम्ही अभिनेते असाल, तुम्ही नाटककार असाल, दिग्दर्शक असाल, तरी सामाजिक बांधिलकी, मानवतेचा दृष्टिकोन हा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि माझे बरीचशी नाटक किंवा आता नाटकावरती मी बोलते नाही, मला तेही विचारायचंच आहे की तुम्ही जे दिव्यांगांवरती काम करताय किंवा काही अंध असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करताना तो तुमचा अनुभव काय सर? हा बघ, म्हणजे आपण म्हणतो ना की मी मुंबईमध्ये जेव्हा आलो तेव्हा मी कलेच्या शोधात होतो नाही का, बरोबर की नाही. आणि आमच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या एका स्नेह संमेलनामध्ये एक एकांकिका केली, काही कविता सादर केल्या, निवेदन केलं. आणि तिथं माझ्याच एका मित्राने माझं नाव नाट्यशालेचं सुचवलं. नाट्यशाला ही एक अशी संस्था आहे जी विशेष मुलांसाठी, मी परत सांगतो या मुलांना मी विशेष मुलं म्हणतो. अंध, अपंग, अस्थिव्यंग, कर्णबधीर, मतिमंद हे झाले 7 शब्द, कळलं का. पण ही विशेष मुलं आहेत. या विशेष मुलांकरता काम करणारी नाट्यशाला, या नाट्यशालेमध्ये मी जवळपास 17 ते 18 वर्ष काम केलं. म्हणजे या मुलांमध्ये नुसतं काम केलं नाही, तर त्यांना शिकवणं, त्यांच्याकडून कला घडवून घेणं, म्हणजे आपल्याही पेक्षा अप्रतिम ते सादर. म्हणून मी तुला सांगतो की त्या विशेष मुलांमध्ये काम करताना मी असं म्हणेन की मला त्यांच्याकडून खूप शिकता आलं. आपल्याकडे जे व्यंग आहे, जे न्यून आहे, या न्यूनवरती मात करून, त्या व्यंगावर मात करून जर तुम्हाला कला सादर करता येते असेल, तुम्ही खूप मोठे आहात, आम्ही काहीच नाही. आणि म्हणून मला ते मोठे वाटतं. मी ते नाट्यशालेमध्ये होतो, त्यामुळे मी कर्णबधीर मुलांबरोबर नाटक केलं. महाराष्ट्र आमचा या नाटकाचे आम्ही दिल्ली, त्याच्यानंतर अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, ऑल ओव्हर महाराष्ट्र साधारण 150च्या वर प्रयोग केले, ज्यात कर्णबधिरी मुलं असायची आणि त्यात मी रोल करायचो, प्रमुख भूमिका. आणि त्यांना घेऊन त्यांचं टायमिंग म्हणजे दिव्यांग मुलांबरोबर देखील मी काम केलेलं आहे, दिव्यांग मुलांसोबत मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जी MR, ज्यांना आपण मतिमंद मुलं म्हणतो, या मुलांबरोबर सुद्धा मी काम केले. मला असं वाटतं मला पेनला की कुठेतरी संस्था आहे आपली, तिथे पण मी आलो. हो, तिथेही मी आलो होतो. त्या मुलांमध्ये तर त्यांना स्पर्शाची भाषा कळते, त्यांचा आनंद कशा, त्यांना जाणीवा नाही येत ना बाकीच्या, मग आपण त्यांना त्यांच्या जाणीवा होऊया असं मला वाटतं. आणि म्हणून मी ते त्याच्यामध्ये काम केलं. आता तुला आणखीन एक सांगतो की असं वाटतं की 30 वर्ष मुंबई पोलीस दलामध्ये नोकरी केल्यानंतर मी हे सगळं उद्योग कसा करू शकलो, तर मी मुंबई पोलीस दलाचे आभार मानेन, आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, वरिष्ठातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे, म्हणजे अगदी DG पासून CP जेवढे अधिकारी, जॉईंट CP, DCP, ACP, ऍडिशनल सगळ्यांचे आभार मानेन. त्यांनी खरं तर मला प्रचंड वाव दिला आणि मग मी मुंबई पोलिसांचा निवेदक झालो, जसं तू म्हणतो सूत्रच आहे. सर आता मगाशीच मी म्हटलं की कवी, लेखक, साहित्यिक या सगळ्यांकडे असताना छिन्न या नाटकाबद्दल तुम्ही काय सांगणार, जे गाजलेलं आहे? छिन्न जेव्हा माझ्या वाचनात आलं, मी तसं ते नाटक अगोदर 1984 मध्ये वाचलं होतं, मला ते काडीचंही कळलं किंवा हे असं काहीतरी असतं असं मला, असं नाटक असू शकतं असा प्रश्न त्यावेळेला मला पडला होता. पण नंतरच्या सगळ्या अनुभूतींचा शिदोरी घेत घेत मी पुढे गेलो आणि ज्यावेळेला आत्ता मी छिन्न ज्यावेळेला करायचं ठरवलं, आणि कारण कसं होतं की छिन्न नाटकाचं मुळात असं आहे की वामन शंकर तावडे, कैलासवासी वामन शंकर तावडे यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून ते उतरलेलं आहे. त्यावेळेला म्हणजे 44 वर्षापूर्वी हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांनी दिग्दर्शित केलं. आणि त्यामध्ये कास्ट अशी होती, म्हणजे त्यामध्ये काम करणारे कलाकार होते सदाशिव अमरापूरकर, आशालता, मंगेश कुलकर्णी आणि स्मिता पाटील. ते पहिलं व्यावसायिक नाटक. त्या नाटकाने एक व्यावसायिक म्हणजे किंवा एक लिजंड अभिनेत्री आपल्याला,
आता हे नाटक जेव्हा करायचं तेव्हा माझ्या मनामध्ये ते धाडच होत होतं. खरं तर 44 वर्षापूर्वीचं नाटक ते करायला कोणी धजत नव्हतं. धजत नव्हतं. आणि कारण त्यांनी केलं. एवढ्या मोठ्या हो. कलेच्या उपासकांचा स्पर्श ज्या नाटकाला लागला होता आणि मग त्यामुळे तुलनाही होणार हे निश्चित होतं. त्यातही आणखीन अडचणी अशा होत्या की 3 अंकी नाटक आता कोणी बघत नाही. आता लोकांना 2-2 अंकी नाटक लागतं. म्हणजे 3 अंकी नाटक आता लिजंड मी केलेलं नाटक आणि एका महान लेखकानं लिहिलेलं नाटक आणि त्याचं 3 अंकाचं नाटक 2 अंकामध्ये आणणं आणि ते एडिट करणं ते माझ्या पुढे पहिलं चॅलेंज. अलीकडे एक पद्धत आहे काय की पालीची मगर करणं. म्हणजे एखादी एकांकिका INT का तत्सम कुठल्या स्पर्धेमध्ये पहिली आली की त्या एकांकिकेमध्ये माल मसाला भरतात आणि त्याचं नाटक करतात. ही पूर्वापार पद्धत चालू आहे. बरोबर की नाही? तुला आश्चर्य वाटेल या नाटकाबद्दल बोलताना मी असं म्हणेन की वामन शंकर तावडे यांचं हे नाटक एडिट करताना मला पालीची मगर नाही, मला डायनॉसॉरची मगर करायची. बापरे! इतकं ते विलक्षण नाटक आहे. एक तर ते सेक्स या विषयावरती बोलतं. ते नाटक जर सादरीकरणामध्ये कुठे फसलं, घुसलं, घसरलं तर ते हॉट अँड हिटकडे जाऊ शकतं. त्यामुळे तो संयतपणा जपणं, त्या मुलांच्या भावविश्व जपणं, पौंगांडावस्थेमध्ये जी मुलं त्यांचं भावविश्व जपणं हे चालू आणि मग ते केलं. पण सुदैवानं मला खूप चांगली कास्ट मिळाली. त्याच्यामध्ये पूजा नायक म्हणजे वादळवाट कुंकूची मेन अभिनेत्री, त्याच्यानंतर कांचन प्रकाश, विशाख मामणकर, चैतन्य म्हात्रे, त्याच्यानंतर हेमंत भालेकर त्याच्यामध्ये काम नव्हते करत, पण चैतन्य म्हात्रे होता, अक्षय कुडव, अशी खूप चांगली कास्ट होती. हेमंत भालेकर त्यांच्यावरती परत येणारच आहे. कारण मी आता तू म्हणते की छिद्र मी केलं, लोकांना आवडलं, जवळपास 8 ते 10 वर्तमानपत्रातून भरभरून लिहून आलं त्या नाटकात आणि प्रत्येक क्रिटिकल समीक्षकांनी खूप चांगलं लिहिलं एकंदरीत त्या नाटकाच्या सगळ्या बांधणीवरती. म्हणजे कोणीही काही टीका टिप्पणी केली आणि येणारे प्रेक्षक जेव्हा ते सांगायचे की अरे सत्य आहे, हे घडतं, असं व्हायला हे नाटक वगैरे वगैरे. दुर्दैवानं ते नाटक शेवटी निर्माता त्या नाटकाला जर नीट मिळालं तर तुझं नाटक चालतं नाही, कलाकारावर काय हेच नाही. तर ते नाटक दुर्दैवानं ते जास्त प्रयोग त्याचे झाले नाहीत, पण पुढे मागे होतील अशी आशाही माझ्या मनामध्ये आजही आहे. कळलं की नाही? पण मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं. त्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना जी शिदोरी मला सापडली, जी मी जपली, त्याचं ते फलित होतं असं म्हणेन. कारण मी कमलाकर सोनटक्के सर यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं, कांचनताई सोनटक्केंबरोबर काम केलं, शिवदास गोडकेंबरोबर मी काम केलं, हेमंत भालेकर तुम्ही म्हणालात त्यांच्याबरोबर काम केलं, गिरीश साळवींबरोबर काम केलं, अजित भगत जे माझे सुनील कदम बरोबर, अगदी बरोबर, या सगळ्यांबरोबर मी काम केलं. प्रश्न असा आहे की प्रत्येक दिग्दर्शकाची एक वेगवेगळी शैली असते आणि ती शैली तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असते. अजित भगत यांच्याबरोबर सांगायला मला आवडेल की ते त्यांना मी माझे नाट्यगुरु मान. अत्यंत प्रचंड विजन असलेला माणूस आणि शिव्यांची पोतडी असायची, ती अशी लाखोली फेकून मारणार, इतक्या शिव्या. पण आश्चर्य असं की त्यांच्याबरोबर 4 नाटकं मी केली, एकदाही शिवी खाल्ली. त्यांची हेच अशी होती ना, म्हणजे घाबरायचे त्यांना लोक. मोठे मोठे आत्ताचे जे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत ते सगळे घाबरायचे अजित बरोबर काम करायचं म्हणजे. आणि मला कुठेतरी कळलं की अजित सर नाटक बसवत आहेत तर तू करशील का? मी म्हटलं संधी आहे, मी गेलो. आता गेलो तर अजित सर तू बसलाय तसे बसले होते, मी गेलो. आता वय माझं, हे नाटक मी घटना सांगतोय 1994-95. बापरे, माझ्या जन्माचं. तर मी अजित सरांसमोर गेलो, म्हटलं आणि मी तुझ्या हरकत तरुण त्यावेळेला उत्साह मनामध्ये. सर नमस्कार. हा सर मी अभय. अच्छा, तर तुमच्या अण्णा वगैरे काय नसतं का? मी गडबड म्हटलं अभय पैर. अच्छा, म्हणजे तुम्ही वडिलांना बाजूलाच काढून ठेवता? बापरे. म्हटलं सर अभय जनार्दन पैर. बरं काय याच्या आधी काय दिवे लावले का नाटकात? तर जे काही केलं होतं ते प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरची माशी हल्ली नाही. हा इकडे मृणाल चेंबूरकर त्यावेळेला आमच्यामध्ये काम करत. मृणाल चेंबूरकर आवाज इकडे स्क्रिप्ट दे. स्क्रिप्ट घेतलं, पान म्हटलं वाच. नाटकच माहित नाही, कॅरेक्टर माहित नाही, वाचणार काय? तरी पण मी साधारण अंदाज केला त्या कॅरेक्टरचा की तो विड्या ओढतोय आणि पावसाकडे बघत रंजन करत तो काहीतरी वाचतोय. म्हणून मी आपलं ते माझ्या पद्धतीने मी वाचलं. वाचून झालं आणि त्यांनी खसकन स्क्रिप्ट बोलली, हे बाजूला उठ. म्हटलं रिजेक्ट. मला असं वाटलं रिजेक्ट. उठ बस इकडे. मी बसलो मांडी घालून. अरे शिवी ना, विड्या कोण मांडी घालून ओढतो का? तोंडाकडे बघितलं. अरे चांगलं वाचतो,
तू करतोस हा रोल. मला हवेत ना रे, मी अजित भगत सरांबरोबर भूमिका करायला मिळलं आणि तीही एवढी मोठी म्हणजे फुल थ्रोटेड असलेली भूमिका. मी खुश. त्या दिवशी मी हवेतच घरी आलो. येताना वाटेत विड्यांची पानं घेतली विकत, ओवा घेतला विकत, घरी पाट्यावर वाटला तो, बारीक केला, त्याच्या विड्या कशा वळतात ते गावी बघितलं होतं मुरुड जंजिराला, बरोबर. त्या विड्या बनवल्या, त्याचं एक बंडल बनवलं मस्तपैकी आणि दुसऱ्या दिवशी छाती काढून अजित सरांबरोबर, सर काय सर हे काय, मग ते विड्या ह्या कोण आणलं तू? म्हटलं सर ते ओवा बारीक केला आणि इकडे 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 सगळ्या कलाकारांना बोलले इकडे आणि बघा काय शहाणपण केलं, ये इकडे. सगळे आले कलाकार नाटकातले. तो विड्यांचा म्हटलं खाली टाकलं आणि त्याच्यावर थैते नाचला माणूस आणि विड्यांचा चुराडा केला. मी रडायचा तेवढा बाकी होतो. माझ्याकडे बघितलं, पैसे आहेत काय, पैसे आहेत, बोला आहेत, चल चल, मला घेऊन गेले. कुठे चाल तू, बाकी नाही, तू हे वाच, तू ते वाच, तू ते वाच सांगितलं आणि एका पानाच्या गादीवर घेऊन घे म्हटलं काय विड्या घे. सर मी व्हिडिओ ओढत नाही, मग घरी जा, आता नाटक ते करायचंय. मी म्हटलं एक विड्या, घाबरत घाबरत मला एक विड्यांचं पाठी धपाट मार, एक नाही रे, ते 12 विड्यांचा तो क्रॅड असतो असा, तो घे, बंडलचा क्रॅड, 12 बंडल असतो घे. म्हटलं सर मग घरी जा. घेतलं ते बंडल. येताना वाटेत खांद्यावर हात टाकला, मला म्हणाले एक लक्षात ठेव. आलो ते आल्यानंतर रोज एक बंडल तू आणि मी संपायचं आणि ते विड्या ओढत ओढत तू नाटकाबद्दल माझ्याशी भूमिकेबद्दल चर्चा करायची. कळलं? झालं सुरू. पहिला वेळ ठसका लागला, दुसऱ्या झालं. असं करताना रोज. बरं मला विचारतं नाटक कधी? म्हटलं सर नाटकाला 12 दिवस आहेत, मग बंडल किती आहेत? म्हटलं 12 आहे, संपवायचे. आणि आम्ही रोज ते विड्या ओढायचो, नाटकावर चर्चा करायची. मी इतका सराईत झालो की मी विडी हातावर ठेवून टाळी वाजवायचो, विडी माझ्या तोंडात जायची, मी पेटवायचो. बापरे. सांगायचं होते असं की त्या वर्षी हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेला सादर झालं आणि या राज्यनाट्य स्पर्धेला सादर झालेल्या नाटकामध्ये मला मिळालेलं जे मेडल आहे, हे मेडल माझं नव्हतं, ते अजित भगत सरांचं. असे एक एक गुरु भेटले. मग कांचनताई सोनटक्केंबरोबर महाराष्ट्राचे जे अनेक प्रयोग केले. कमलाकर सोनटक्के सरांबरोबर नाटक केलं होतं स्वामी विवेकानंद. त्यात रामकृष्ण परमहंसांचा रोल मी करत होतो. तर रामकृष्ण परमहंसाचा रोल आणि हे नाटक मी दिग्दर्शित करत होतो. पण मी मॅडमना फोन केला, म्हटलं सर येतील का मला थोडे म्हणजे मार्गदर्शनासाठी? म्हणजे मला रामकृष्ण परमहंस करता येईल. तर सर माझ्याकडे आल्यात विचारलं मला, बोलो क्या मालूम है रामकृष्ण परमहंस के बारे में. आता शाळेत जेवढं वाचलं तेवढं सांगितलं ना, की ते रामकृष्ण परमहंस हे अनेक धर्मांमध्ये प्रवेश केला होता, कळकीने ते देव पाहिल्याचा दावा करायचे, हे जेवढं पढो जोर से पढो, वाचून विचून घेतलं. बाकीच्या सांगितलं तू हे करो, तुम्ही हे करो, तू मेरे साथ चलो. मला काही कळत नाही. मला घेऊन गेले कुठे, एका मशिदीमध्ये. तिथल्या मौली सांगितलं हे हमारे बडे बुजुर्ग कलाकार आहे, उनको जरा आपल्या नमाज के तौर तरीके सिखाओ. पाऊण तास मित्रा मी ते सगळं नमाज शिकवत होतो. पाठ दुखायला लागली माझी, पण ते सगळं करून घेतलं. तिथून चलो चर्च मध्ये गेले, एका फादरला बोलवलं, इनको सिखाओ आपके सब तौर के. ते शिकून घेतलं. मला बोलले आपके कुछ मालूम है क्या श्लोक भी हिंदू धर्म के? मालूम बोलो. इथे रस्त्यात बोलून घेतलं. प्रकाशमध्ये येऊन नाश्ता केला. त्याच्यानंतर परत रिहर्सलला आलो. रामकृष्ण मिशन मध्ये ते मला घेऊन गेले. रामकृष्ण मिशन मध्ये मला घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांनी रामकृष्ण परमहंसाचे चित्र दाखवले, त्यांचे आवाज दिला ऐकायला, की ते कशा प्रकारे बोलतात, काय करतात, काय बघ ऐक सगळं वगैरे वगैरे. मित्र हे सगळं केल्यानंतर रेसलला आलो. रेसल सांगितलं चलो चल के दिखाओ, चालायला सांगितलं. नाही, एका 13-14 वर्षाच्या मुलाला बोलवलं. मला बोलले नीचे बैठो. मी खाली बसलो. माझ्या खांद्यावर त्याला बसवलं. रोज रेसल याला खांद्यावर घेऊन करायची. कारण रामकृष्ण परमहंसांच्या खांद्याला असं हे होतं आणि त्यांचे हात लूज होते आणि ते काहीशी फॅमिनिस्ट चालायचे. या सगळ्या गोष्टी 4 सीन होते माझे मित्र त्या नाटकामध्ये. 4ही सीनला टाळी घ्यायचे. मिळणारी टाळी माझी नव्हती, ती कमलाकर. असे वेगवेगळे दिग्दर्शक. हेमंत भालेकर वेगळ्या प्रकारे. हेमंत भालेकर बरोबर मैफल नावाचं नाटक केलं. संसार गाथासारखं एक अवघड नाटक मी केलं, जे यशवंत दत्तानी केलं. हेमंत भालेकरांनी मला सांगितलं होतं की भाई या नाटकामध्ये तुम्ही जी भूमिका करताय, तुमची एक नजर चुकीची नजर अख्खं नाटक कोसळवू शकते. तर इतक्या बारकाईने काम करणारे दिग्दर्शक मला भेटले.
मग गिरीश साळवी असेल, गिरीश साळवीबरोबर मी जातानाही जात नावाचं नाटक केलं. असे अनेक दिग्दर्शकांबरोबर मला काम करता आलं. शिवदास गोडके, आता नुकतंच त्यांचं निधन झालं. शिवदास गोडके सरांबरोबर मी एक छोटीशी आशा नावाचं अपंगांच्या जीवनावरती नाटक केलं होतं. अपंगांच्या जीवनावरती नाटक करताना मी अपंगांच्या घरी 2 दिवस राहिलो होतो. पायाने अपंग असलेली माणसं कशी घरामध्ये चालतात, कशा प्रकारे ते कॉटवर चढतात, हे सगळं मी स्टेजवर करायचं. 1.5 फुटाची लेवल, त्याला 2.5 फुटाची रॅम्प, पुढे आणखी 2.5 फुटाची रॅम्प, त्याच्यावर मी चाकाची खुर्ची चढवायची. हे सगळं शिवदास सरांनी माझ्याकडून करून दिलं. मला हेच सांगायचं आहे की असे काही मार्गदर्शक गुरु भेटले, असे सगळे दिग्दर्शक भेटले म्हणून म्हणजे मी घडलो किंवा माझ्याकडून काही चांगली नाटकं दिग्दर्शित झाली, मी करू शकलो किंवा राज्यनाट्य स्पर्धांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळू शकतात. हे सगळं त्यांचं श्रेय आहे. आपण निमित्त मात्र, असं मला वाटतं प्रांजळपणे. आणि सर आता कविता झाली, नाटकही झाला, साहित्यही बऱ्यापैकी झालं. बरेचसे पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाचे आता आम्हाला ऐकायला भेटले. पण सर तुम्ही नाटकाकडून परत सिरियलकडे आलात, तर ते नेमकं कसं नाही, काय झालं? सिरियलच्या ऑफर्स आधी पण येत होते, म्हणजे नोकरीमध्ये असतात. पण सिरियल हा असा प्रकार आहे की तुम्हाला तो सातत्याने तुम्हाला तिकडे जावं लागतं, करावं लागतं, तेवढा वेळ द्यावा लागतो. शिफ्ट असतात. हो, डेफिनेटली, बरोबर की नाही. मुळात असं आहे की मी मगाशी माझ्या आईचं नुकतंच निधन झालं गेल्या वर्षी, आणि आईचं निधन झाल्यामुळे माझा आत्ताचा जो अवतार आहे, म्हणजे हे जे काही केस आणि दाढी वगैरे, हे सगळं मला काढावं लागलं. डोक्याचं टक्कल झालं, मिशी गेली, दाढी गेली आणि अवतार एकदमच वेगळा झाला, बरोबर की नाही. पण आईच्या तिसऱ्या दिवशी, तिसरा दिवस जो असतो गेल्याचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशी मला डायरेक्ट म्हणजे आपला स्टार प्रवाह म्हणजे कोठारी विजन मधून फोन, ती एक नवीन सिरियल येते, मायथॉलॉजिकल सिरियल आहे, पौराणिक सिरियल आहे, पण त्याच्यामध्ये आपल्यासाठी एक भूमिका आम्ही हे करतोय, तर तुम्ही कराल का. त्यांना सांगितलं मी इथे आलोय, असं झालेलं आहे, 12 दिवस तर मी नाही येऊ शकत. पण 12 दिवसांनी मी या. तर त्यांना मी सांगितलं माझा जो आधीचा अवतार आहे, कारण कदाचित फोटो इकडे तिकडे जातात ना, आपण बघत असतात, तसा आता नाहीये, तो वेगळा आहे. तर ते म्हणले नाही, ते आम्हाला तसंच पाहिजे, कारण आम्हाला आमच्या दाड्यामिशा तुम्हाला लावायची. आणि मला ती सिरियल मिळाली. म्हणजे मी ऑडिशनला गेलो, त्या म्हणजे लुक टेस्टला ऑडिशनला सिलेक्ट झालो, आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या मिशा, त्यांची दाढी, त्यांचे केस ते मला लागले. आणि मी राजगुरू नावाचं एक अत्यंत उत्तम कॅरेक्टर मला त्याला मिळालं, त्याचे खूप मला अभिप्राय आले, खूप चांगले. पण एकच सांगतो, मला जर कोणी विचारलं तर मी सांगते माझ्या आईचं श्रेय. तिच्या मनात होतं म्हणून मला ते सगळं मिळालं. तर ही आईचा आशीर्वाद म्हणून मी ती सिरियल केली. मग मी सिरियलकडे वळलो आणि आता वळलेलोच आहे. मी लग्नाची वेडी सिरियल केली, त्याच्यामध्ये अनेक मध्ये सिरियल केला, काही चित्रपट केले. सर मग ह्या सगळीकडे येताना एक गोष्टी आपल्याला राहून गेली, म्हणजे जी मला माहिती आहे, लग्नाची गोष्ट तुमची फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझं लग्न. अच्छा, म्हणजे मी लग्नाची बेडी चुकून म्हणाला आणि तुला ते आठवलं असं मला वाटतं. तर ती बेडी मला ऍक्च्युली लग्नाची बेडी कसं होतं की मला ना खरं तर मला पत्नी नको होती, बायको पत्नी वगैरे भार्या वगैरे नाही, मला एक चांगला जोडीदार हवा, साथीदार, एक चांगला साथीदार, गुड कंपॅनियन मला पाहिजे होता. आणि मला चांगल्या जोडीदाराची गरज होती. आणि मला तो माझ्या आत्ताची माझी मिसेस आहे त्याच्यामध्ये मला ती दिसली, कळलं की नाही. आणि मी तिला विचारलं की म्हणजे लग्नाबद्दल, तिने स्पष्ट नकार दिला, डायरेक्ट नाही, तोंडावर नाही म्हणाली ती स्पष्टपणे. तर तिची काही कारण असेल मला माहित नाही, पण मी काही चिकाटी सोडली नव्हती. तर तिला विचारून मला असं वाटतं 4-1 वर्ष आल्यानंतर परत तो प्रवास सुरू केला आणि एकदाच तिला राजी केलं आणि आम्ही लग्न केलं. पण कसं असतं की विरोधाला विरोध करणारे असतात, कळलं की नाही. मग नातेवाईक असतात, शेजारी पाजारी, अमुक अमुक वगैरे वगैरे. ऍक्च्युली माझं लग्न म्हणजे लोक म्हणतात की काही विवाह कसे असतात तर गांधर्व विवाह असतात, शिवविवाह असतात, बरोबर की नाही, प्रेमविवाह असतात, वादळी विवाह पण असतात. तसे तुझं म्हणतात मला माहिती आहे. वादळी विवाह जे असतात ना, त्या वादळी विवाहातला हा माझा प्रकार. मी लग्न केलं त्यावेळेस मी ऑफिसमधून आलो, ती तिच्या घरून आली, आम्ही बांद्र्याला गेलो. बांद्र्याला तिथे एक तथाकथित भटजी होते, त्यांनी गोलगोल फिरवलं, त्यांना जे काही मंत्र म्हणले, त्यांनी काही अक्षर टाकल्या आणि आम्ही तिथून ती तिच्या घरी गेली, माझ्या घरी, आणि मग आम्ही तो त्याचा गौप्यस्फोट केला, कळलं की नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर तिकडं मॅडम तिकडे गेल्या, हो, आणि मी तुमच्या घरी आला. म्हणजे मी पेंगेज म्हणून राहतो ना,
आणि नंतर मी एका ठिकाणी रूम घेऊन राहतो, तिकडे आलो, कळलं की नाही. त्यामुळे आणि नंतर मग तो हळूहळू मी आमचा तो गौप्य स्फोट, महागौप्य हा त्याच्यानंतर खूप मोठी वादळं झाली की होतातच. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला तो अनुभव असतो. विरोधाला विरोधी असतो, कळलं की नाही. पण या सगळ्या गोष्टीवरती माझ्या पत्नीच्या सहकार्याने आम्ही म्हणजे सगळं आता सगळं सुरळीत आहे. मला माझी मुलगी जी BAMM केलेला आहे, जी NH स्टुडिओला काम करते, तिचे मिस्टर म्हणजे ICICI मध्ये मॅनेजर आहेत. मुलगा छान म्हणजे याला काय म्हणतो की BSc IT आणि आणखीन एक कोर्स केलेला आहे. तो उत्तम गिटार वाजवतो, वाजवतो, गातो. हे सगळं व्यवस्थित आलेलं आहे. पण एक काळ होता की जो संघर्षाचा काळ, ज्यामध्ये आपण संघर्ष म्हणालो की तो होताच, कळलं की नाही. त्यावेळेला म्हणजे मला कळत नव्हती की मला माझ्या जेव्हा लग्नाची पूजेला वराड कुठलं. तर मी जे मग सांगितलं की मी महाराष्ट्राचं नावाचं नाटक करत होतो, या नाटकामध्ये 17 मुली होत्या आणि 2 बालकलाकार, 2 कलाकार होते. 17 मुली आणि 2 कलाकार, म्हणजे 17 मुली कुठल्या DED कॉलेजच्या, आणि आम्ही 2 कलाकार, म्हणजे मी आणि बिपिन वर्त, आम्ही 2, असे 17 जणांची टीम, 19 जण टीम होती, बरोबर. ह्या 17 ज्या मुली होत्या हे माझं वराड होतं. पूजे दिवशी जेवण वगैरे करायला वडील, आत्या वगैरे सगळे आले होते, भाऊ आला होता, कळलं की नाही, सगळे आले होते. पण बराच काळ संघर्षाचा गेला आणि त्या संघर्षामधून आत्ता या क्षणाला आपण म्हणू की म्हणतो ना की संघर्षामधून शेवटी समाधान कधी मिळतं तुला, सामर्थ्य मिळतं. मला असं म्हणायचंय की हे सगळं करत असताना मी कुठेही माझी कविता, माझं साहित्य, माझं नाटक किंवा अन्य ज्या काही व्यवधानं आहेत, की सामाजिक शैक्षणिक व्यवधानं, ही माझी चालूच आहे आणि ती आज तक चालूच आहे. आणि यासाठी कुटुंबाचं खूप मोठं पाठबळ आहे. आजही तेव्हा कसं मी कविता लिहिली की पहिले वडिलांना ऐकवायचो, माझा मित्र नागेंद्र सिंगला ऐकायचो, हे माझे काही श्रोते होते, बरोबर की नाही. आजही मी काही लिहिलं तरी वडिलांना फोन करून, वडील आता 90 वर्षाचे आहेत, पण मी काही लिहिलं की त्यांना फोन करून ऐकवतो, कळलं की नाही. तर आई वडिलांचं फार मोठं पाठबळ आहे माझ्या या सगळ्या जीवनकालामध्ये, कळलं की नाही. खूप अडचणी खूप आहेत. मला सगळ्या अडचणी सांगायला मला आवडणार नाही. मला असं वाटतं की अडचणीवर मात करून उभं राहणं आणि जगासमोर येणं आणि जगाला म्हणजे जगाला आपली एक वेगळी ओळख करून देणं, हे मला जास्त हे वाटतं. नक्की, थँक्यू सर. शेवटाकडे येताना एक खंत राहिली, म्हणजे सगळ्या गोष्टींवरती बोललो, पण मला एक ती कविता, म्हणजे मला माझ्यासोबत सगळ्यांनाच ऐकायला आवडेल, तुझ्यासोबतचा एक फोटो काढायचा राहून गेला, ती कविता, आणि मग आपण शेवट करू. बर 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 नाही, काय होतं की अनेक ठिकाणी ती कविता म्हणजे नाही आम्हाला ऐकायचीच आहे. जरूर जरूर, नक्की नक्की. आणि रसिक प्रेक्षकांसाठी पण टीव्ही, मला असं वाटतं की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा थोड्या कमी वयाचे बरीचशी मंडळी आहेत ती रिवर्स जाते. आयुष्य म्हणतो अति कॅसेडी रिवर्स करता येत नाही, बरोबर की नाही. बरेचसे रिवर्स जातील. तर ठीक आहे, आपण फोटो मी आपल्यासाठी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे फोटो. फोटो. येस. आठवणींचा अल्बम चाळताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला. आठवणींचा अल्बम चाळताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राहिला. तसे अनेक फ्लॅश मारले आपण एकमेकांवर, पण बहुतेकदा तर डोळे पापण्याआड दडायचे. आजूबाजूच्या लोंबकळलेल्या गर्दीत एकांताचा पत्ता नसायचा आणि एकांत सापडलाच ना तर प्रेमाची चौकट सजवण्यातच वेळ जायचा. काळ काही थांबला नाही. वेळेनं मनावर घेतलं तेव्हा वर्तमानाचा भूतकाळ झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा. तुझ्या लग्नातही आलो होतो ना खुशीने, मंडपातल्या वराड्यांसारखा. अहो जेवलात का असं विचारलं प्रत्येकाने. पण मी मात्र स्टेजवर नटून तटून बसलेल्या तुझ्याकडे पाहत होतो एखाद्या आधाशासाठी. तेव्हा एक संधी होती फोटो काढण्याची, पण नेमका तो मध्ये आला आणि फोटोग्राफरनी बटन क्लिक केलं आणि माझ्या मनातल्या विचारांचं होत्याचं नव्हतं. पायरीवरून खाली उतरताना समोरचा उजेड अंधुक झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राहून गेला. आता माझी ओळख करून दिलीस, हे मिस्टर अमुक तमुक. माझी ओळख करून दिलीस, हे मिस्टर अमुक तमुक. आणि मंडपातल्या आईस्क्रीमच्या रांगेतल्या अनेकांसारखा एक झालो. माझी ओळख करून दिलीस,
हे मिस्टर अमुक तमुक आणि आईस्क्रीमच्या रांगेतल्या अनेकांसारखं एक झालो मी, पण प्रेझेंट देताना तुझ्या करंगळीचा झालेला ओझरता स्पर्श आजवर जपून ठेवलाय. प्रेझेंट देताना तुझ्या करंगळीचा झालेला ओझरता स्पर्श आजवर जपून ठेवलाय मी. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे ना, जी आपण कधी रिव्हर्स नाही. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे जी आपण कधी रिव्हर्स नाही करू शकत, आणि म्हणून मग आठवणींचा अल्बम चाळावा लागतो. मी चालतो अधूनमधून आठवणींचा अल्बम, मीही चालतो अधूनमधून आठवणींचा अल्बम. तुझे अनेक फोटो सापडतात आनेमध्ये, तुझे अनेक फोटो सापडतात आनेमध्ये, पण नेमका मीच तिथे नसतो. तुझे असणे माझे नसणे, माझे नसणे तुझे असणे, नशीब म्हणू की प्रारब्ध की नियतीचा खेळ झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राव. वाह, क्या बात आहे सर. खूप मजा आली. आणि संघर्ष तर होताच, आणि त्या संघर्षाची पावलं म्हणजे सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक भान ठेवून पावलं पडत होती. पण ह्याच पावलांमध्ये जितका संघर्ष आहे, जितक्या सामाजिक भावना आहेत, तितकं प्रेमही आहे. आणि हेच प्रेम म्हणजे मला सांगायला आवडेल की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं आजही तशा जपून ठेवलात. आणि याच्या पलीकडे जाऊन तुमचं एक म्हणणं होतं की ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी ठीक असून काय महत्वाचं आहे, तर माणूस महत्वाचा आहे. तर ह्यातून एक घ्यावं असं मला वाटतं की माणसानं माणसाशी माणसासारखं राहावं, एवढीच इच्छा ठेवतो. आणि आज या मुलाखतीचा आपण शेवट करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.